नमस्कार. आजचा व्हिडिओ मेकॅनिकल स्टुडंटसाठी खूप यूजफुल होणार आहे, कारण मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये विचारले जाणाऱ्या क्वेश्चन्सवरती आजचा आपला व्हिडिओ आहे. प्रॅक्टिकली पूर्ण व्हिडिओ बघा. मेकॅनिकलचे स्टुडंट तसेच ITI टर्नरच्या स्टुडंटसाठी सुद्धा हा व्हिडिओ यूजफुल राहणार आहे. तर यामध्ये बेसिकली आपण प्रत्येक ऑपरेशन्सपासून बघणार आहोत की कुठल्याही ऑपरेशन्सवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारला तर आपल्याला सहज त्याचं सोल्युशन किंवा उत्तर देता आलं पाहिजे, यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तर यामध्ये आपण लेथ मशीनवरती सगळ्यात पहिले ऑपरेशन बघणार ते म्हणजे फेसिंग. आता फेसिंग हे कसं करतात? फेस म्हणजे काय? समोरचा भाग, जॉबचा हा जो समोरचा भाग आहे. आता याचा फेस कसा आहे? थोडा क्रॉस कट झालेला आहे. तर याला एक लेवलमध्ये पूर्ण 90 डिग्रीमध्ये आणण्यासाठी, हा पूर्ण फेस व्यवस्थित करण्यासाठी आपण जे ऑपरेशन करणार त्याला म्हणतो फेसिंग. आता हा जो मशीनचा टूल पोस्ट आहे, हा टूल पोस्ट 90 डिग्रीमध्ये आहे. तर या टूल पोस्टला आपण 45 डिग्रीमध्ये केल्यानंतर आपल्याला हा फेस तयार करता येतो. तर या ऑपरेशनला आपण म्हणतो फेसिंग. तर हे अशा पद्धतीने होतं. यावरील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे आपण जॉबवर कोणकोणते ऑपरेशन्स परफॉर्म करतो किंवा जे वर्कपीस आपण तयार केलेले आहे त्यावरती कुठले कुठले ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. त्यामुळे आपल्याला ऑपरेशनचे नाव आणि ते कसे करतात ते माहिती असणं गरजेचं आहे. अगदी बेसिक ऑपरेशनसुद्धा मुलांना सांगता येत नाही, जसे फेसिंग, टर्निंग, टेपर टर्निंग वगैरे. तेच आपण आज बघणार आहोत. हे बघ, आता आपण जॉबचा फेस पूर्ण कट करून घेतलेला आहे. जे एक्स्ट्राचं मटेरियल होतं ते निघून गेलेलं आहे. हा अशा पद्धतीने फेसिंग करतो आपण. फेसिंग झाल्यानंतर आपल्याला हा पुन्हा 90मध्ये करायचा आहे. 90मध्ये केल्यानंतर आपण हा जो वरचा याचा डायमीटर कमी करणार आहे. म्हणजे या जॉबचा जो OD आहे तो कमी होईल, म्हणजे डायमीटर कमी करणार आपण. त्या ऑपरेशनला आपण काय म्हणणार? टर्निंग. टर्निंग या पद्धतीने करणार आपण. ठराविक लेंथपर्यंत करून दाखवतो तुम्हाला टर्निंग, म्हणजे लक्षात येईल. आत्ता आपण जे ऑपरेशन करतोय त्याला म्हणतात प्लेन टर्निंग. याऐवजी जर आपण यावरती स्टेप्स तयार केल्या तर त्याला आपण म्हणणार स्टेप टर्निंग, किंवा एकापेक्षा जास्त स्टेप्स असतील तर आपण त्याला मल्टी स्टेप टर्निंग म्हणणार. लेथ मशीनवर जॉब कंटिन्यू रोटेट होत असतो, म्हणजे सर्क्युलर फिरत असतो, व टूल पोस्टमधील कटिंग टूलच्या साहाय्याने जॉब टर्न होत असताना मटेरियल सर्व बाजूंनी समान कट केले जाते, म्हणून त्याला आपण टर्निंग म्हणतो. टर्निंगचे वेगवेगळे प्रकार आहेत टर्निंग ऑपरेशनमध्ये, जसं प्लेन टर्निंग, स्टेप टर्निंग, मल्टी स्टेप टर्निंग, रेडियस टर्निंग, टेपर टर्निंग. तर अशाच प्रकारचे ऑपरेशन या जॉबवरती आपण आतावरती आपण हे जे केलेलं आहे याला काय म्हणणार आपण? टर्निंग. तर अशा पद्धतीने टर्निंग केलं जातं. टर्निंग नंतर आता याला काय, एक कटिंग एजेस इथं आलेले आहेत, धारदार कडा आलेले, हे काढण्यासाठी आपण जे ऑपरेशन करतो याला म्हणतात चॅम्फरिंग. आता हे चॅम्फरिंग कसं केलं जातं? हे चॅम्फरिंग करण्यासाठी जो कटिंग टूल आपला हा थोडा जो आहे 45मध्ये करून घ्यायचा आणि नॉर्मल त्याला कट मारायचा आपल्याला. हे बघा, इथं चांफर पण आपण मारलेलं आहे. याला म्हणतात चॅम्फरिंग ऑपरेशन. हे चांफर मारला जेणेकरून हाताला या धारदार कडा लागणार नाही, म्हणजे कटिंग एजेस लागणार नाही, यासाठी हे ऑपरेशन्स केलं जातं. म्हणजे आता यानंतर आता समजा याला
मग आपल्याला रेडियस ऑपरेशन्स कसं करतात, तर रेडियस करण्यासाठी काय, समोरचा भाग हा गोल करायचा आहे. तर हा गोल करण्यासाठी आपल्याला दोन्ही स्लाईड सोबत फिरवावं लागतील. जसं कंपाऊंड स्लाईड आहे, क्रॉस स्लाईड आहे, या दोन्ही स्लाईड आपण सोबत फिरवल्या म्हणजे आपलं रेडियसचं ऑपरेशन होतं. म्हणजे या पद्धतीने की आता टूल 90मध्ये ठेवायचा आणि दोन्ही स्लाईड आपण सोबत फिरवणार, तेव्हा आपलं रेडियसचं ऑपरेशन होईल. रेडियस ऑपरेशन व्यवस्थित लक्ष देऊन बघा. हे ऑपरेशन करत असताना दोन्ही स्लाईड सोबत फिरवायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण कट लावणार त्यावेळेस दोन्ही स्लाईड आतमध्ये फिरवायचे सोबत सारखे, आणि जेव्हा कट काढणार तेव्हा दोन्ही स्लाईड बाहेरच्या दिशेला फिरवायचे. या पद्धतीने रेडियसचं ऑपरेशन्स चांगल्या प्रकारे करता येतं. याला प्रॅक्टिस गरजेची आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल तेवढं चांगल्या प्रकारे ऑपरेशन. या पद्धतीने आपलं रेडियस ऑपरेशन पण कंप्लीट झालं. नर्लिंग करणार आहे त्यासाठी असा नर्लिंग टूल लावावा लागतो. या नर्लिंग टूलच्या सहाय्याने नर्लिंग ऑपरेशन आपण करणार. आता नर्लिंग ऑपरेशन्स का करतात यावरती क्वेश्चन्स विचारला जातो. नर्लिंग ऑपरेशन्स कशासाठी केलं जातं किंवा क्यों किया जाता है, असं क्वेश्चन ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण काय सांगणार का नर्लिंग ऑपरेशन केल्याने हाताला ग्रिप मिळतो, त्यासाठी ऑपरेशन करतात. दुसरं रिझन असतं त्याचं की जॉब ॲट्रॅक्टिव्ह दिसावा, यासाठी सुद्धा ते ऑपरेशन्स केलं जातं. हे ऑपरेशन करताना स्पीड कमी पाहिजे मशीन. टाइप्स ऑफ नर्लिंगचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये स्ट्रेट नर्लिंग, हेलिकल नर्लिंग आणि डायमंड नर्लिंग. आता आपण या जॉबवरती जी नर्लिंग करतो आहे ती आहे डायमंड नर्लिंग. हे ऑपरेशन्स या पद्धतीने होतं. जवळ दाखवेल तुमचं. हे बघा याच्यावरती असं डायमंड शेपमध्ये डिझाईन तयार झालेलं आहे. ते या टाईपचं नर्लिंग जे आहे याच्या साहाय्याने काय होतं, आपल्या हाताला ग्रिप मिळतो, यासाठी ऑपरेशन्स केलं जातं. दुसरं म्हणजे जॉब ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. क्लिअर झालं आहे ऑपरेशनमध्ये. आता यानंतर आपण टेपर कशा पद्धतीने करतात ते बघू. टेपर ऑपरेशन बघणार पुढचं. टेपर प्रत्येकाला समजा माहितीच आहे, तरी पण एकदा दाखवून देतो. टेपरचा एक आपण स्पेशली टेपर ऑपरेशन्सवरती एक व्हिडिओ, टेपरची डिग्री कशी काढतात यावरती व्हिडिओ आपला आहे. वाटल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल्या जाईल किंवा आय बटनमध्ये दिली जाईल. तर हा टेपरची डिग्री काढून, आता ऑलरेडी मी डिग्री वगैरे काढलेली आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, यासाठी डायरेक्ट आपण कंपाऊंड स्लाईडच्या साहाय्याने टेपर टर्निंग कसं करतो ते आपण प्रॅक्टिकली बघू. यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो तुम्ही नंतर बघून घ्या, डिग्री कशी काढतात. तर हे बघा आता या पद्धतीने आपण टेपर टर्निंग. हे असं टेपर ऑपरेशन असतं बघा, ज्यामध्ये 2 डायमीटर असतात, एक बिग डायमीटर एक स्मॉल डायमीटर. याला आपण टेपर म्हणतो.
टेपर टर्निंग करताना फक्त कंपाऊंड स्लाईडचा वापर करतो आपण. रेडीच्या वेळेस दोन्ही स्लाईड फिरवतो. यावेळेस फक्त कंपाऊंड स्लाईडचा वापर करतो, कारण कंपाऊंड स्लाईडला आपण डिग्री सेट केलेली असते. तर ॲक्च्युली मी आधी जे टेपर केलं त्याची डिग्री 15 लावलेली होती. तर ती डिग्री कशी काढतात यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ पहिले टाकलेला आहे. त्यानंतर मी लावली 45ची डिग्री. 45मध्ये समोरचा जो टेपर होतो आहे तो 45मध्ये केला जातो. ॲक्च्युली या जॉबमध्ये आपण 2 टेपर केलेले आहेत. इथून इथपर्यंतचा जो टेपर आहे याची डिग्री मी लावली होती 15 आणि इथून इथपर्यंतचा जो टेपर आहे याची डिग्री लावली होती मी 45. म्हणजे ॲक्च्युली आपण हा जो जॉब तयार केला हा म्हणजे सेंटर पंच असतो आपला, तसा सेंटर पंचचं प्रॅक्टिकल आपण हे केलेलं आहे. म्हणजे यामध्ये हे प्रॅक्टिकल याच्यासाठी घेतलं का यामध्ये तुम्हाला 2-3 ऑपरेशन म्हणजे बऱ्यापैकी ऑपरेशन्स क्लिअर झाले. एक म्हणजे नर्लिंग, दुसरा रेडियस, स्टेप टर्निंग, प्लेन टर्निंग, टेपर टर्निंग, अशा पद्धतीने सगळे ऑपरेशन आपण याच्यामध्ये कवर केलेले. बाकीचे उर्वरित ऑपरेशन जे जसं ड्रिलिंग, बोरिंग हे ऑपरेशन तर आपल्याला जनरली माहितीच आहे. जसं अशा ड्रिल चेकच्या सहाय्याने आपण टेल स्टॉकमध्ये ड्रिल चेक लावून इथं ड्रिल होल मारतो लेथ मशीनमध्ये. यावरती आवश्यकता असेल कमेंट करा. यावरती पण पुढच्या ऑपरेशनचे व्हिडिओ आपण टाकू. यामध्ये मॅक्झिमम ऑपरेशन आपण कवर करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी आपण शॉर्टमध्ये ऑपरेशन्स घेतलेले. ज्यांना वाटतं अजून दुसरे कुठले ऑपरेशन्स व्हायला पाहिजे त्यांनी कमेंट करा. आपण त्या पद्धतीने ऑपरेशन्सचा व्हिडिओ टाकू, किंवा इतर कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.